सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील आवळे मैदान, इचलकरंजी इथं मोठ्या शेडमध्ये बेकायदेशीर मोठा जुगार अड्ड्यामध्ये अंदर बाहेर नावाचा खेळ चालू असल्याची गोपनीय खबर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा यांना मिळाल्यावरून त्यांनी गावभाग पोलीस ठाणे यांच्यासोबत आवळे मैदान इथल्या शेडमध्ये रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला छापा टाकला. यावेळी या ठिकाणी तानाजी आवळे, ऋषिकेश यादव, युवराज मोडीकर असे एकूण 34 जण बेकायदेशीर मोठे आर्थिक लाभासाठी अंदर बाहेर नावाचा जुगार खेळत असल्याचं पोलिसांना दिसून आलं. यावेळी त्यांच्याकडून 5.91 लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याबाबतची फिर्याद इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे इथं भारतीय न्याय संहिता कायदा कलम 112 सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 आणि 5 प्रमाणे नोंदवून संघटित गुन्हेगारी कलमांतर्गत कार्यवाही करून 34 जणांना अटक करून इचलकरंजी इथल्या न्यायालयात हजर केला. त्यावेळी 34 आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर आणि ॲडव्होकेट अमर हार्गे यांनी काम पाहिलं. 34 आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 आवळे याच्या विरुद्ध पोलिसांनी 4 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात हरकत घेऊन जोरदार युक्तिवाद करून आरोपी क्रमांक 1 आवळे याची पोलीस कोठडी न्यायालयामधून नामंजूर करून घेऊन आवळे यांच्यासह 34 आरोपींच्या वतीनं जामीन अर्ज न्यायालयात दाखल करून या गुन्ह्याच्या कामी संघटित गुन्हेगारीची तरतूद लागू होत नाही. आरोपी यांच्याकडून कोणतेही जप्ती आणि चौकशी करण्याचे नाही. आरोपींनी संघटित गुन्हेगारी अंतर्गत कोणतंही गैरकृत्य आणि गुन्हा केलेला नाही. त्यामुळं आरोपी यांच्या अटकेसाठी कोणतेही आवश्यक कारण नाही, अशा आणि इतर बाबी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देऊन ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी युक्तिवाद मांडून जामीन अर्ज मंजूर होण्यासाठी विनंती केल्यावरून न्यायालयानं 34 आरोपींना सशर्त जामीन मंजूर केलाय. या कामी ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना न्यायालयीन कामकाजात त्यांचे सहकारी ॲडव्होकेट अमर हार्गे, ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट अजय मांढरे, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अखिल मुजावर, जयवंत घोरपडे, काझिम जुमानी यांनी सहकार्य केलं.